प्रियजनो, कसे आहात? तुम्ही ठीक आहात आणि आनंदी आहात ना? तुमच्यासाठी हा सकाळचा वेळ कसा आहे? तुम्ही निराश आहात का? कारण तुम्ही ज्या गोष्टीची अपेक्षा केली होती ती घडली नाही. प्रभू म्हणतो, तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे. तुम्ही अपेक्षा करत होतात की काहीतरी चांगलं घडेल, पण ते घडलं नाही. त्यामुळे तुम्ही निराश आहात का? प्रभू चांगल्या गोष्टी देतो, समजलं का? आजही तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे. म्हणूनच प्रभू आज सकाळी तुमच्याशी बोलत आहे. स्तोत्रसंहिता 84 वचन 11 मध्ये लिहिलं आहे, जे निष्कलंक असतात त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत. तो चांगल्या गोष्टी रोखून ठेवू शकत नाही. तो चांगल्या गोष्टी न देता राहणार नाही. तो नक्कीच चांगल्या गोष्टी देईल. तुम्ही काहीतरी चांगलं अपेक्षित करत आहात, बरोबर ना? ते आरोग्य मिळणं असू शकतं, मुक्ती, आशीर्वाद, कर्जमुक्ती, तुमच्या मुलांच्या बाबतीत यश, गर्भधारणेचा आशीर्वाद, किंवा तुमच्या व्यवसायाशी संबंधित काहीतरी. तुम्ही कोणत्या तरी बाबतीत चांगली गोष्ट अपेक्षित करत आहात. तुम्हाला वाटतंय का की प्रभू ती गोष्ट तुम्हाला का देत नाही? ज्याच्यासाठी त्याने क्रूस वाहिला त्याच्याकडून तो ती गोष्ट कशी रोखून ठेवू शकेल? म्हणून तो नक्कीच ती गोष्ट तुम्हाला देईल. तो चांगल्या गोष्टी रोखून ठेवणार नाही, पण तो तुमच्याकडून काहीतरी अपेक्षित करतो. तुम्हाला माहीत आहे का ते काय आहे? ते म्हणजे प्रामाणिकपणा. देवाचं वचन सांगते, जे सरळ मार्गाने चालतात. तुम्ही सरळ मार्गाने चालायला हवं, नाही का? तुम्ही सरळ मार्गाने चालायला हवं. तुम्हाला वाटतंय का की सरळ मार्गाने चालणं म्हणजे काय? सरळ मार्गाने चालणं म्हणजे निष्कलंक जीवन जगणं. निष्कलंक जीवन. तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे वागायला हवं की कोणीही तुमच्या दोष शोधू शकणार नाही. जर तुमचं वागणं आणि बोलणं योग्य नसेल तर प्रभू चांगलं करू शकत नाही. तुम्ही भक्त असू शकता, चर्चला जाऊ शकता, बायबल वाचू शकता आणि प्रार्थना करू शकता. तुम्ही प्रभूवर विश्वासही ठेवू शकता, पण तुम्ही सरळ मार्गाने चालत नाही. तुम्ही प्रामाणिक नाही. तुम्ही अशा प्रकारे वागता की ज्यामुळे दोष येतो. तुम्ही असं जीवन जगता ज्याला काहीच फळ नाही. मी तुम्हाला कसं चांगलं करू असं प्रभू म्हणतो. इतर लोक असं विचारणार नाहीत का, अरे येशू अशा लोकांनाही चांगलं करतो का? म्हणून तुम्ही स्वतःला सरळ मार्गाने चालण्यास बांधील केलं पाहिजे. अशा प्रकारे नाही की ज्यामुळे इतरांना तुमच्याकडे बोट दाखवता येईल आणि आरोप करता येईल. जर तुम्ही सरकारी अधिकारी असाल आणि लाच घेत असाल तर लोक तुम्हाला लाचखोर म्हणून ओळखतील. मला सांगा, येशू तुम्हाला कसं चांगलं करू शकतो? जर तुम्ही तुमच्या कामात प्रामाणिक नसाल आणि फसवणूक करत असाल तर प्रभू तुम्हाला कसं चांगलं करू शकतो? जर तुम्ही तुमच्या व्यवसायात फसवणूक आणि भेसळ करत असाल तर लोक तुमच्याकडे बोट दाखवून म्हणतील, जरी ते भक्त आणि प्रार्थनाशील दिसतात तरी त्यांची मालमत्ता दर्जेदार नाही. ते कसेही करून पैसे मिळवण्याच्या इच्छेने फसवणूक करतात. तुम्हाला काय वाटतं, प्रभू तुम्हाला कसं चांगलं करेल? म्हणून तुम्ही तुमच्या कामात आणि जे काही करतात त्यात प्रामाणिक असलं पाहिजे. जर तुम्ही तुमचं जीवन प्रामाणिकपणे चालवलं, जेणेकरून कोणीही तुमच्यावर दोष ठेवू शकणार नाही, तर प्रभू नक्कीच तुम्हाला चांगलं करेल. जर तुमच्याजवळ चांगल्या गोष्टी घडत नसतील तर याचा अर्थ कुठेतरी काहीतरी चुकतंय. थोडा वेळ काढा आणि विचार करा की तुम्ही कुठे चुकलात. मी कुठे चूक केली आहे? मी अशा प्रकारे वागत आहे का की ज्यामुळे इतर लोक मला कुठल्या तरी बाबतीत दोष देतात? माझ्या चालण्यात, बोलण्यात आणि कृतीत काहीतरी सुधारण्यासारखं आहे का? स्वतःची तपासणी करा आणि म्हणा, प्रभू, मी स्वतःला तुझ्याकडे अर्पण करतो. मला निष्कलंक जीवन जगायचंय. मला असं जीवन जगायचं आहे जे फळ देईल. मी असं जीवन जगू नये की ज्यामुळे दोष येईल. मी स्वतःला तुझ्या मागे चालण्यासाठी अर्पण करतो. अशा प्रकारे स्वतःला अर्पण करा. मग एक चांगली गोष्ट घडेल. ती आजच घडेल. तुम्ही स्वतःला अर्पण करता क्षणीच ती घडेल. तुम्ही स्वतःला अर्पण कराल का? प्रभू, हा मुलगा, ही मुलगी सरळ मार्गाने चालण्याचा संकल्प करून प्रार्थना करत आहे. म्हणून तुझ्या वचनानुसार त्यांना चांगल्या गोष्टी त्वरित दे. त्यांना आजच ते मिळू दे. आजच एखादा चमत्कार घडू दे. येशूच्या नावाने आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.